स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आमदार सुहास बाबर यांनी केली नवीन विटा बसस्थानकाची पाहणी, बांधकामाचा घेतला सविस्तर आढावा, अधिकाऱ्यांना काय दिल्या सक्त सूचना। खानापूर तालुक्यातील भिकवडी बुद्रुक येथील पैलवान इरफान मुजावर यांची माती विभाग सांगली जिल्ह्यातून तर पैलवान सागर तामखडे यांची मॅट ओपन गटातून हिंगोली जिल्ह्यातून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे। त्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छुक पैलवान अभिषेक तामखडे, नवनाथ काबुगडे, संदेश तामखडे, मुक्ताई फोटो फिल्म, भिकवडी। आतापर्यंत 500हून अधिक लोकांच्या गुडघेदुखीचा त्रास पूर्णपणे बंद करणारे आणि ऑपरेशन टाळणारे श्रीराम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुमच्यासाठी सज्ज आहे। सर्वसामान्य लोकांना सहज परवडेल अशी उपचार पद्धती, 100% आजार होणार बरा। गुडघेदुखीवर विना ऑपरेशन मात करा, गुडघ्याचे ऑपरेशन टाळा आणि लाखो रुपये वाचवा। एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या हॉस्पिटलला। आमचा पत्ता मायनी विटा रोड, मायनी। विटा येथील नवीन उभारण्यात येणाऱ्या बसस्थानकाची पाहणी आमदार सुहास बाबर यांनी नुकतीच केली। यावेळी त्यांनी नूतन बांधकामाचा सविस्तर आढावा घेतला। या कामाबाबत अधिकाऱ्यांना त्यांनी सक्त सूचनाही दिल्या। सन 1971 साली बांधण्यात आलेलं विटा बसस्थानक 55 वर्षानंतर जमीनदोस्त झालं होतं। सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं असणारं विटा बसस्थानक हे सर्वत्र परिचित आहे। या बसस्थानकाचं नूतनीकरण करण्यासाठी तब्बल 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। त्या अनुषंगाने या बसस्थानकाच्या कामास सुरुवात करण्यात आली। स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांनी परिवहन मंडळाच्या बैठकीत या बसस्थानकाचं नूतनीकरण करण्यासाठी प्रयत्न केले होते आणि त्या अनुषंगाने या बसस्थानकाच्या कामासाठी 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। आज विटा बसस्थानक येथील सुरू असलेल्या बांधकाम कामांची पाहणी करताना आमदार सुहास बाबर यांनी संबंधित कामाचा सविस्तर आढावा घेतला। विकास कामं वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या। जनतेच्या सोयीसाठी आधुनिक, सुसज्ज व सर्व सुविधा असलेलं बसस्थानक उभारण्याचा आमचा संकल्प असून प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुखकर सेवा मिळावी हा आमचा उद्देश असल्याचं मत यावेळी आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केलं। यावेळी विटा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अमोल बाबर, प्रकाश बागल, दिलीप किर्दत, विकास पवार, मनन कन्स्ट्रक्शनचे सुधीर बाबर उपस्थित होते। या होत असलेल्या नवीन बसस्थानकाच्या कामामुळे प्रवाशांचं, कर्मचाऱ्यांचं समाधानाचं वातावरण आहे। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा